नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज तब्बल 2 दिवसाच्या कन्सोलिडेशन नंतरनं निफ्टीनं ब्रेकआउट दिला आहे। जी रेंज होती 24,000 आणि 24,200 या रेंजमध्ये गेले 2-3 ट्रेडिंग सेशन्स एवन हा वीक एंटायर निफ्टी जो आहे तो 24,000 आणि 24,200 या रेंजमध्ये ट्रेड करत राहिला। गेले 3 दिवस फ्लॅट 24,000च्या आसपास बंद दिला आणि हाय आणि लोमध्ये बघितला डिफरन्स तर 24,200च्या आसपास हाय, लो 24,000च्या आसपास होता। आज मार्केटनं ओपनिंग सुरुवातीपासून पॉझिटिव्ह ठेवलं आणि जी रेंज आहे 24,000 24,200ची ती आज कुठंतरी आपल्याला मार्केटनं ओपनिंगपासूनच ब्रीच करताना बघायला मिळाली आणि जो महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स आहे 24,300 त्याच्यावरती जाऊन निफ्टी जो आहे तो बंद दिलेला आहे। त्यामुळे 2-3 दिवसाच्या कन्सोलिडेशन नंतरनं आज एक चांगला ब्रेकआउट मार्केटला आला आहे आणि 24,300च्या वर ज्या पद्धतीनं निफ्टीनं बंद दिलं आहे मला वाटतं 24,300च्या वर मेंटेन राहिली तर निफ्टी फर्दर 24,500 आणि त्याच्याही अभाव जाण्याच्या तयारीत निश्चित राहील। सोमवारी मार्केटचा डिसायसिव्ह दिवस असेल कारण रिलायन्स आणि HDFC बँक त्यासोबत ICICI बँक ह्या 3 निफ्टीच्या हेवीवेट्सचे रिझल्ट्स जे आहेत ते आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये आहेत। रिलायन्सचे रिझल्ट्स आज येतील, शनिवारी ICICI आणि HDFC बँकेचे रिझल्ट्स येतील। बऱ्यापैकी निफ्टीचे हेवीवेट्सची जी काही रिॲक्शन आहे टॉप 5 मधले हे 3 स्टॉक आहेत मला वाटते सोमवारी मार्केटची रिॲक्शन डिसायसिव्ह असू शकते। या स्टॉकच्या जोरावर जर स्टॉक 1-2% पॉझिटिव्ह राहिले तर निफ्टी इझिली 200-250 पॉईंट पॉझिटिव्ह जाऊ शकते। अदरवाईज स्टॉक 1-2% निगेटिव्ह राहिले तरी निफ्टी 100-200 पॉईंट निश्चित खाली येऊ शकते। त्यामुळे ओव्हरऑल आजही जर तुम्ही बघितलं तर निफ्टीमध्ये रिलायन्सला लीड केलं, HDFC बँक ICICI बँक या स्टॉकने लीड केले। त्यामुळे आज निफ्टीला पॉझिटिव्ह मोमेंटम बिल्टअप होऊन चांगला ब्रेकआउट आणि रेजिस्टन्सच्या वर बंद दिले। फक्त आज रिझल्ट चांगले आले आज उद्या तर सोमवारी पॉझिटिव्ह मोमेंटम बरकरार राहील असं मला वाटतं। अदरवाईज परत पुन्हा कन्सोलिडेशन रेंजमध्ये येऊ शकतो। वाईस वर्सा जर काही या दोन्ही स्टॉक्समध्ये या 3 स्टॉक्समध्ये काही पडझड झाली तर पण ओव्हरऑल जितक्या शेअरचे रिझल्ट्स आलेत ते बऱ्यापैकी चांगले आलेले आहेत आणि मोमेंटम चांगला आहे। त्यामुळे मला वाटते ज्या पद्धतीनं ब्रेकआउट दिला आहे निफ्टीनं जर रिझल्ट्स पॉझिटिव्ह आणि मार्केटच्या अपेक्षेप्रमाणे राहिले तर निश्चित फर्दर हायर लेवल्स आपल्याला बघायला मिळतील। त्यामुळे सोमवारच्या सेशनसाठी ट्रेड करायचं असेल तर टेक्निकली 24,300च्या वरती आहे तोपर्यंत 24,500पर्यंत जाण्याचे निफ्टीचे पूर्णतः चान्सेस आहेत कारण ब्रेकआउट बनला आहे। फक्त 24,300च्या वर मेंटेन राहिला तर तो कन्फर्म होईल आणि 24,500पर्यंत निफ्टी जाऊ शकते। 24,500च्या वर गेला तर फर्दर हायर लेवल्स निफ्टीला बघायला मिळू शकतील। 24,300च्या खाली आलं तर परिणामी 24,200 निफ्टीसाठी स्ट्रॉंग सपोर्ट आहे, तिथंपर्यंत निफ्टी खाली येऊ शकते। त्यामुळे 24,300च्या खाली 24,200, 24,300च्या वर 24,500पर्यंत निफ्टी जाऊ शकते। बँक निफ्टीसुद्धा ऑन द वर्ज ऑफ ब्रेकआउट 58,700च्या वरती ब्रेकआउट आहे। 58,500 चांगला एक मायनर रेजिस्टन्स ब्रेक करून बंद दिला आहे। 58,700च्या वर गेला तर 59,000 ते 59,500पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते। अदरवाईज 58,500च्या खाली राहिला HDFC ICICI बँकेच्या स्टॉक्समध्ये काही जर पडझड झाली रिझल्ट्समुळं तर बँक निफ्टी थोडं खाली येऊ शकते। 58,500च्या खाली 58,000 एक बँक निफ्टीसाठी स्ट्रॉंग सपोर्ट आहे, तिथंपर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते। या अनुषंगाने निफ्टी बँक निफ्टीच्या लेवल्समध्ये तुम्ही काम करू शकता। आज NSEमध्ये 1,088 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1400 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 32-37 शेअर्स वाढले, त्या बाजूला 13 शेअरमध्ये पडझड आहे। वाढणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये NSEमध्ये जास्त आहे। सेकंडरी साईजमध्ये सुद्धा आज बँक्स, IT, ऑटो, रिअल्टी, ऑइल अँड गॅस आणि FMCG सेक्टरमध्ये चांगला पॉझिटिव्ह मोमेंटम 1 ते 2%ची तेजी राहिली। फार्मा आणि मेटलमध्ये थोडासा निगेटिव्ह बायस बघायला मिळाला, 0.5% हे दोन्ही सेक्टर मायनस आहेत। ग्लोबल मार्केटचा आढावा घेतला तरी ग्लोबल मार्केट्स अंडर प्रेशर आहेत। डाउ जोन्स 200 पॉईंट खाली आहे। युरोपियन मार्केट्स 0.5%च्या आसपास मायनस आहेत। त्यामुळे ओव्हरऑल ग्लोबल मार्केटमध्ये थोडंसं जे वातावरण आहे ते मंदीचं आहे, पण आपल्या मार्केटमध्ये चांगली तेजी येऊन ब्रेकआउट दिला आहे। त्यामुळे जर FIची विक्री थांबली कारण FIs गेले काही दिवस परत पुन्हा विकत आहेत। कालही FIsने 3,500 करोडची विक्री केली, DISने मात्र 2300 करोडचं बाईंग केले। पण हेवीवेट्सच्या जीवावर आज ज्या पद्धतीने निफ्टीनं ब्रेकआउट दिला आहे तर ह्या हेवीवेट्सचे रिझल्ट्स रिलायन्स HDFC ICICIचे रिझल्ट्स चांगले लागले तर मला वाटते निश्चित मार्केट सोमवारी फर्दर हायर लेवल्सला जाऊ शकतं। तर बघा सोमवारी मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।